आज महाशिवरात्रीचा उपवास आणि सगळ्यांच्या घरात जेवणाला सुट्टीच असेल. सगळ्यांच्या घरात सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवणाला आणि संध्याकाळीही जेवणाला खिचडीच बनते. तर ज्यांना ज्यांना खिचडी खायला आवडते त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे पर्वणीच असतो. आणि माझ्या मुलाला वैष्णवला तर खिचडी खूप आवडते आणि तो खिचडीसाठीच उपवास धरतो. आणि उपवास केलाय म्हटल्यावर तो महादेवाच्या मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडूनही येतो आणि देवाला फुले आणि बेलपत्रही वाहून येतो. तर सकाळच्या नाश्त्याला अशी खिचडी केली होती आणि खिचडीमध्ये 1 चमचा जर तूप टाकलं ना, खिचडी अशी सुटसुटीत होते आणि अजिबात चिकट होत नाही. म्हणजेच एक एक शाबूचा दाणा हा मोकळा होतो आणि खायलाही खूप छान लागते. तर तुम्ही असं खिचडी करताना त्यामध्ये 1 चमचा असं तूप नक्की टाका. तूप टाकल्यामुळे खिचडी अशी मोकळी आणि सुटसुटीत होते आणि चवीलाही खूप छान लागते. तर बघा, अशी ही छानशी सकाळच्या नाश्त्याची खिचडी तयार केली आहे. तुम्ही पण अशी तूप टाकून खिचडी तयार करा आणि जाता जाता चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.